महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीतून कोल्हापुरातील उर्मिला टॉकीज समोर बहुमजली पार्किंगची इमारत उभारण्यात येत आहे। 2019 साली या कामाला प्रारंभ झाला, पण तब्बल 6 वर्षांनंतर अजूनही हे काम अपूर्णच आहे। बेसमेंटसह 3 मजले बांधून पूर्ण झाले आहेत। त्यामुळे जानेवारी अखेर या 3 मजल्यांमध्ये पार्किंग सुरू करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले होते, पण अजूनही अग्निशमन यंत्रणा, लाईट फिटिंग आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवलेली नाही। शिवाय वाहनं आत आणि बाहेर जाण्याचा मार्ग तयार केलेला नाही। त्यामुळे किमान अजून महिनाभर तरी हे पार्किंग सुरू होण्याची शक्यता कमी आहे। करवी निवासिनी अंबाबाईला येणाऱ्या भाविकांची वाहनं पार्किंग करण्यासाठी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत बहुमजली पार्किंग इमारत बांधण्यासाठी 48 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता। त्यातील पहिल्या टप्प्यात 7 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला मिळाला होता। या निधीतून उर्मिला टॉकीजजवळ मल्टी लेव्हल पार्किंगची इमारत उभारायला 2019 साली प्रारंभ झाला। एकूण 8 मजली इमारत उभारण्यात येणार आहे। सध्या बेसमेंट आणि तळमजल्यासह एकूण 3 मजली इमारत बांधून तयार झाली आहे। या इमारतीमध्ये भाविकांच्या वाहनांचं पार्किंग जानेवारी अखेर सुरू करावं असे आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शहर अभियंत्यांना दिले होते। मात्र अजूनही अग्निशमन यंत्रणा बसवण्याचं काम सुरू आहे। विद्युत फिटिंगचं काम 90% पूर्ण झालंय। सीसीटीव्ही बसवण्याचं काम अजून सुरू झालेलं नाही। इमारत बांधण्यापूर्वी इथल्या जागेत महाद्वार रोडवरील फेरीवाल्यांना 94 गाळे दिले होते। त्यांचं पुनर्वसन या इमारतीत करण्याचं काम अजूनही शिल्लक आहे। त्यामुळे या पार्किंग इमारतीमधील सर्व कामं पूर्ण झाल्याशिवाय ही इमारत पार्किंगसाठी वापरता येणं शक्य नाही। ही कामं पूर्ण होण्यासाठी अजून किमान 2 महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। या इमारतीचं बेसमेंट, तळमजला, पहिला आणि दुसरा मजला तयार करण्यासाठी 12 कोटी 78 लाख रुपयांचा निधी खर्च झालाय। या इमारतीमधील बेसमेंटमध्ये 224 दुचाकी वाहनांचं पार्किंग होणार आहे। तळमजल्यावर 15 चारचाकी, पहिल्या मजल्यावर 30, दुसऱ्या मजल्यावर 30 चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय आहे। ही इमारत 5 मजली उभारण्यात येणार आहे। त्याचं काम सुरू झालंय। त्यापैकी 4थ्या मजल्यावर 30, 5व्या मजल्यावर 30 आणि 6व्या मजल्यावर 31 चारचाकी वाहनं पार्क होऊ शकतात। शेवटचे 2 मजले भक्त निवासासाठी राखीव ठेवण्यात आलेत। त्यामध्ये सर्व सोयींयुक्त 47 खोल्यांचा समावेश असणार आहे। त्यासाठी 12 कोटी 40 लाख रुपये महापालिकेला मिळाले असून त्यातून 5 मजल्यांचे पिलर, स्लॅबची कामं होणार आहेत। त्यानंतर भक्त निवास आणि सर्व सुविधा करण्यासाठी 14 कोटी 62 लाख रुपयांची निविदाही काढली जाणार आहे। एकूणच या बहुमजली पार्किंग इमारतीसाठी 39 कोटी 80 लाख रुपयांचा खर्च येणार आहे। या इमारतीमध्ये 166 चारचाकी आणि 224 दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय होणार आहे। पण सद्यस्थितीत या इमारतीच्या कामाची गती पाहता पार्किंग आणि भक्त निवासाच्या इमारतीचं काम पूर्ण होण्यास आणखी किती कालावधी लागेल हे निश्चित सांगता येणार नाही। त्यामुळं सरकारी काम म्हणजे 6 महिने नव्हे तर 6 वर्ष थांब अशी स्थिती दिसून येतेय।